अजून जरा वेळ शाळा सुरू ठेवायला हवी होती. एका विद्यार्थिनीची शिकण्याची आणि एका बाईंची शिकवण्याची इच्छा पूर्ण झाली नाही अजून. मला आवडेल सावित्री माईंकडे शिकायला. अगं किती सहज शिकवतेस तू. उगा काय तर काय, तू कशा पायी मला माई म्हणतेस? सावी अगं खरंच खूप 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 छान शिकवतेस तू. पक्षी आकाशात उडताना आणि मासा पाण्यात पोहताना जितकी सहजता असते तितकी सहजता तुझ्या शिकवण्यात आहे. अगदी रास्त. मला एवढं मोठमोठं उमगत नाही. तुम्ही समधी म्हणता म्हणजे बरोबर असल, पर मला एवढंच समजतं का म्या जशी होते तशा माझ्या शाळेतल्या पोरी आहेत. त्यांच्यात मला म्याच दिसते. जेवढ्या पोरी असत्याल तेवढ्या सावित्री आल्यागत वाटतंय. म्या त्यांच्यासाठी काय करते असं वाटतच नाही ग. म्या माझ्यासाठीच करते. सावी अगं ही किती महत्वाची गोष्ट आहे हे समजतंय का तुला? खरंच वहिनी, ज्योतिराव मगाशी मला जे म्हणाले ते कळायला मला वेळ लागला, पण आता पुरतं उमगलं. तुम्ही दोघेही काळाच्या खूप पुढचं बघता आणि आपण काहीतरी विशेष करतोय हा आविर्भाव तुमच्या दोघांमध्ये नाही. नाहीच आहे. शिकल्यानंतर मला सत्य उमगलं. धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक कशी होती हे कळलं. पण सदा जे मला कळलं आहे ते इतरांना शिक्षण घेतल्याशिवाय कळणार कसं? म्हणून शिक्षण महत्वाचं आहे आणि म्हणून ही चळवळ महत्वाची आहे. भाऊजी हसू नका, पण मनात एक प्रश्न आहे, विचारू का? अर्थात विचारा. अहो त्यात परवानगी कसली मागताय? चळवळ मान्य, शिकता यायला हवं हेही मान्य, पण मग मुलींचीच शाळा का ते सांगाल का? मला दिलं तसं स्वाभिमान समाधान अशी उत्तरं चालणार नाहीत बरं का. नाही सांगतो की. स्वाभिमान समाधान सोडून सांगतो. वहिनी, कुठली बी माऊली आपल्या बाळाला शिकवतीच, मग ती कितीही शिकलेली असो वा नसो. म्हणजेच काय, कुठल्या बी गुरुच्या अगोदर बाळाचा गुरु त्याची आई हीच असते. आणि मग या आईलाच शिकवलं तर बाळाच्या मनात शिक्षणाचं महत्व आपोआपच जन्म घेईल की. म्हणून मुलींची शाळा काढली. पटतंय काय? हो तर तुम्ही दोघं खूप महत्वाचं कार्य करत आहात. भविष्यात हे लोकांना नक्कीच पटेल. भविष्यातलं भविष्यात. आत्ता तरी अपमान दगड चिखलफेक हे सगळं सहन करणं सुरू आहे. पर त्याची फळं चांगलीच मिळत्यात हे आमासनी ठाऊक. काय आले का? तूच नीट बघितलं नशील. हवा असं काय करताय माई? किती खेपा मारायला लावला ती सरलात का? तेच तर. उगा आपलं जायचं सोंग आणि यायचं सोंग. कवा धरणं गेलीये, अजून पतूर आली नाही. जरा लांबवर बघून आलीस तीस तर. अहो माई आले की जाऊन. आले असते तर दिसले नसते भाई. मी काही दडून ठेवणार आहे भाई? अगं बाई तू दडून ठेवणार आहे असं बोलले का म्या? ह्यो ताण सहन होत नाही आता. बाहेर पावलांचा आवाज येतोय. आली वाटतं, जा बघ जा. अहो नाही माई, तुम्हासनी भास व्हायला लागले. का आता का बोलती बंद झाली गोविंदा? मगाशी मारे तोंड वर करून सांगत होतास काहीही करायला तयार आहे, मग आता का दातखिळी बसली? अव पोटच्या पोराला घराबाहेर काढायला सांगताय. आई चरबी गळ्याखाली उतरत नाही. म्हणजे यांना हेही मान्य नाही आणि तेही मान्य नाही. मग यांना आधीची शिक्षा योग्य आहे असे गृहीत धरायला काही हरकत नाही. नाही नाही, आता बोलण्यात वेळ वाया घालवूच नका. पटापट कागदावर उतरवून त्यावर एकदा धर्मभास्करांची मोहर उमटवली की विषय संपेल. या गोविंद फुले यांच्या कुटुंबास वाळीत टाकण्यात येत आहे. आबा
नाईलाज आहे वय मनात असनी नाईचा आणि लाडोबाचा विचार करा आबा त्यासनी कुठं न्यावं. अरे आधी सांगत होतो तेव्हा ऐकला असतास तर ही वेळ आली नसती गोविंदा. आता काळजावर दगड ठेवून निर्णय घ्यावाच लागणार. तुम्ही म्हणताय ते मान्य आहे. नाही 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 असे बोघम नको. स्पष्ट काय ते येऊन दे तोंडातून बाहेर. जो त्याला आणि त्याच्या बायकोला घरातून बाहेर काढशील ना. वय काय आहे आता वाट कसली बघताय. मुहूर्त काढून देऊ की काय. चला निघा. ताबडतोब घरी जाऊन जोत्यास आणि त्याच्या बायकोस घरातून बेदखल करा. चल निघ. आबा आबा चला. मार्तंड शास्त्रींमुळे धर्माला लागलेले ग्रहण सुटले. काय घराला वेठीला धरून आपलं म्हणणं खरं करायचा प्रकार आहे हा. नाही तर काय, दगड फेकून चिखल फेकून आपण थांबत नाही म्हणल्यावर हे हत्यार काढलंय वय. थांबा थांबा थांबा, नीट ऐकू द्या. मोरोबा, आबांनी धर्मसभेचं म्हणणं मानलं नाही ना. आपण न्याय खात्यात दाद मागू शकतो. धर्मसभेपुढे नाईलाज झाला रे. कसा बसा होकार दिला त्यांनी. आबांची अशी दयनीय अवस्था पूर्वी पाहिली नव्हती. थांबा थांबा. ज्योतिराव घरातल्या मोठ्या मंडळींना पायाशी वाकवून नवीन विचारधारेला अडथळा आणण्याची जुनी सवय आहे त्यांची. शाळेबद्दल तर मी ऐकणारच नाही, पण आबांची त्यांनी अशी अवस्था केली काय. मार्तंड शास्त्री बस सोडतच नाही. आलोच. थांबा. रागानं पाऊल उचललं तर त्यांच्या मनागत होईल. मग काय करू. गोपू भट मला भेटले त्या वेळी म्हणले का तू आमचं काम सोपं केलं आहे. जी चूक म्या केली ती तुम्ही करू नका. मग काय करू. मूग गिळून गप्प बसू काय. आणि धर्मसभा, हे धर्मसभा काय आहे. सगळे जण धर्मसभेला इतकं महत्व का देत आहेत. ही धर्मसभा म्हणजे भटांचे सोवळे चाव आहेत. पेशवाई संपलेली आहे हे या भटांच्या अजून ध्यानात येत नाही का. एक तर आता इंग्रजांचं राज्य आहे. आता असा कुठला बी कायदा नाही आणि त्याची अंमलबजावणी करणारे हे त्याचे अधिकारी बी नाहीत. धर्माच्या बाबतीत इंग्रज कसे बोट चेपे धोरण स्वीकारतात हे ठाऊक आहे ना. हो तर विस्तवाशी खेळून नुकसान विस्तवाचं नाही तर आपलंच होतं हे इंग्रजांना पक्क ठाऊक आहे. ते धर्माच्या मध्ये पडणारच नाहीत. अरे काय धर्म धर्म लावलंय. फक्त पगडी घातलेल्यांनाच तो धर्म समजतो काय. ते काय नाही. मी जाणारच आहे. ज्योतिरावांचं म्हणणं पटतंय मला, पण जाब हा आत्ताच विचारायला हवा. एकदा मार्तंड शास्त्री निघून गेले की धर्मसभेत जे झालं तेच कायम होईल. केशव भटांच्या शब्दात सांगायचं तर मोहोर बंद होईल. वय पण रागानं नाही दमानं बोला. अंगाला आग लागलेली असताना आपण कापड दमानं काढू काय. कापड फाडून काढू, वडून काढू, पण आग झड्डीशी अंगापासून दूर करू का नाही. अहो तसं नाही भाऊजी. सावी जे म्हणते त्या म्हणण्याचा अर्थ मला तरी असा वाटतो. तुम्ही विचारांनी मोठे आहात, काळाच्या पुढे आहात. तुमचं मोठेपण रागाने काळवंडू नये. मोठेपण आहे तर त्याला गालबोट लागू नये. वय वय हेच म्हणायचंय मला. ज्योतिराव, मी तुमच्या सोबत येतो म्हणजे कुणालाच काळजी वाटणार नाही. नाही, सरकारी नोकरीत आहे सदा. तुझ्यावर नसतं बालन नको. आणि ह्या सगळ्याला
मीच सामोरं जाणं गरजेचं आहे. या सावकाश आला इथं बसा. काय झालं हा अगं तू काय बघती जाय गुळ पाणी घेऊन ये जाय वय हा बोला की काय झालं काय रे राजा हे काय बी बोलत नाही तू तरी सांग काय झालं अरे तू असं तोंड फिरवलंस तर कसं चालल पाणी घे. नाही रे बाबा आता नाही सोसर असा रंग उडाल्या वाणी काय झालंय तिथं कोणी काही बोललं का अगं त्यासाठी तर बोलवलं होतं. संपलं समजा संपलाय. काय संपलं ज्योतीला घराबाहेर काढा असं धर्मसभेनं हुकूम दिलाय. अरे काहीतरी काय बोल तू अगं माझी इच्छा नाही माय म्या नाही धर्मसभेनं हुकूम काढला हाय. हा बघ. तुम्ही सांगा सांगा राजा खोटं बोलतोय असं काय बी झालं नाही पोटच्या पोराला घराबाहेर काढा असं जन्मदात्याला कुणी सांगतंय भाई आणि मला ठाव आहे कुणी किती बी सांगितलं ना तरी तुम्ही असं करणार नाही माझी खातर आहे ना. अगं म्या तयार झालो तेव्हा काय आनंद नाही झाला मला. काळजावर दगड ठेवूनच मी मान हलवली. समजावून सांगितलं ओरडून सांगितलं ऐकलं का त्यानं माझं. तरी बी मला हे पटणार नाही. अगं दुसरी वाटच दिली नाही त्यांनी आपल्या समध्यासनी वाईट टाकायची गोष्टी करत होती. तरी बी मला ह्यो निर्णय पटलेला नाही. आता घर वाचवायचंय समध्यासनी वाचवायचंय नाईलाज आहे माई. हे तू गप्प बस मध्ये मध्ये बोलू न ग ह्यातलं म्या काय बी होऊ द्यायची नाही. त्या फुल्यांची खरी आग तुम्हाला समजलेलीच नाहीये. नाही म्हणजे आम्हीही तीव्र विरोधच केलाय त्यांना आजवर जिथल्या तिथेच नाक ठेचत आलेलो आहोत. तो विरोधासाठी विरोध होता लक्षात ठेवा. ज्यांच्याविषयी लहानपणापासून ऐकलं ते मार्तंड शास्त्री तुम्हीच का? जोत्या अरे धर्मभास्कर आहेत ते त्यांना असे विचारण्याचे धाडस तू करूच कसे शकतोस. तुझा बाप नाक पायावर घासून निमोट निघून गेला आणि तू इथे येऊन जाब विचारतोस. म्हणूनच विचारतो हाय. एक तर राज्य तुमचं नाही इंग्रजांचं हाय हे ध्यानात ठेवा. ते धर्माच्या बाबतीत मध्ये येत नसतील पण तुम्ही काय बी करावं सांगावं तर ते लोक आता ऐकून घेणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या नजरेत माझी चूक आहे तर माझ्याशी बोला. माझ्या आबांना इथं बोलावून त्यांच्याकडून पाया पडून घेण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? बघा किती निर्लज्ज आहे बघा. जणू काही याचा अपराधच नाही अपराध आपलाच आहे असेच ऐकवतोय आपणास. अरे मूढा सांड पाण्याने माखलेल्या तुझ्या कृतीने सारी समाज व्यवस्थाच उद्ध्वस्त होऊ पाहते आहे. यावर सगळ्यांचे एकमत आहे अगदी तुझ्या बापाने सुद्धा ते कबूल केलेले आहे. पण मला ते मान्य नाही.
गोपू भट धर्मसभेत आलाय, त्याला आरोप सांगा, त्याचं समाधान होऊन दे. न्यायदान करताना धर्मसभेनी संधी दिली नाही असं व्हायला नको. सगळ्यात प्रथम तुला अधिकार नसतानाही तू शिकलास. दुसरे पातक, तू तुझ्या स्वतःच्या स्त्रीस शिकवलेस. तिसरे पातक, त्या भिड्यांच्या वाड्यात मुलींसाठीची शाळा काढलीस, म्हणजे स्त्री शिक्षणाचा घाट घातलास. चौथे पातक, तू मुलींना शिकवण्यासाठी स्वतःच्या स्त्रीस म्हणजे सावित्रीस सांगितलेस. यात आरोप काय आहे ते सांगा, आणि समाजाच्या नजरेतनं हे चूक कसं काय ते सांगा. अरे मूर्खा, यामुळे धर्मसंस्कार मोडीत निघतो. कसा काय मोडीत निघतो? त्यासाठी धर्म ठाऊक असायला हवा. आहे का ठाऊक तुला? धर्माचे संकेत कोणते, जाती व्यवस्था म्हणजे काय, त्यातील फरक काय असतो, या सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्यात. धर्म म्हणजे जगण्याची रीत, वागण्याची पद्धत, एकमेकांशी आपुलकीनं वागणं, ह्याला मी धर्म समजतो. राहता राहिला फरक तो जगण्यात वागण्यात रीतीभातीत असतोच की. त्यासाठी माणुसकीची साथ सोडायची असा अर्थ होत नाही. अरे पण तुला शिकायचा अधिकारच कोणी दिला? वर्ण व्यवस्थेनुसार पातक आहे ते. वर्णव्यवस्था? वर्णव्यवस्था तुमच्यासारख्या लोकांनी त्यांच्या सोयीकरता बनवलेली आहे. नव्हे नव्हे, आम्ही नव्हे, भगवंतानीच सांगितलेले आहे हे. अगदी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे 4 वर्णात समाज व्यवस्था आहे. हो, धर्मभास्कर म्हणवतात ना हे, मग विचारा यांना. पूर्वीच्या काळातले भेद हे गुणाप्रमाणे आहेत, जन्माप्रमाणे नाहीत. तुमच्या सारख्या लोकांनी हे भेद जन्माप्रमाणे केले आणि स्वतःची सोय पाहिली. जोत्या, आता तू आम्हाला शास्त्र शिकवणार होय, आणि कोणाला शिकवतो आहेस याचे तरी भान बाळग जरा. मी सत्य काय आहे ते सांगतो आहे. सत्य? ह, जा रे, आम्ही तुला गवताच्या पात्या एवढी सुद्धा किंमत देत नाही. गवताचं पात ठाऊक आहे का तुम्हाला? हो, आहे ना, ठाऊक आहे. गवताचं जे पात असतं ना, त्यास असे वाटते की माणसानी एवढे मोठे जे वाडे हुडे बांधलेले आहेत, ते त्या वाड्या हुड्यांमध्ये गवताचे पाते रुजण्यासाठीच. पण तसे काही नसते, तो केवळ त्या पात्याचा भ्रम असतो. हो. झाडा पानाचं उदाहरण कुणाला द्यावं याचा जरा विचार करा केशव भट. असं मी तुम्हाला म्हणायचो नाही. तर मी तुम्हाला समजावून सांगतो का गवताच्या पात्याचा तो भ्रम नसतोय, तो त्याचा समज असतोय. आणि त्याचा तो समज इतका दृढ असतोय, इतका घट्ट असतोय का संपूर्ण मोठ्या राजवाड्यात सुद्धा जिथं कुठं फट मिळेल तिथं ते आपली मुळं धरते आणि वाढत राहते. आणि एक वेळ अशी येते की त्याच्या पसरण्यानं तो अख्खा राजवाडा कोलमडून पडतोय. इतकी ताकद असती गवताच्या पात्यात. समजतंय का?